राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे, विधिमंडळातील माझे सहकारी मंत्रिमंडळातील माझे सहकारी अनिल पाटील, विधिमंडळातील सहकारी माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण, प्रमोद इंदुराव, विष्णुपंत मंजरुणे, देविदास पिंगळे, प्रेरणा बलकवडे, संतोष कदम, मंगला गुराडे, सीमंतिनी कोकाटे, विठ्ठलराजे उगले, आदित्य गव्हाणे, राजेंद्र घुमरे, मनीषा माळी, सुभाष कुंभार, अक्षय उगले, नामकर्ण अवारे, अविनाश तांबे, विजय गडाख, सुधा माळोदे, विजय काटे, उदय आहे, तसंच ताराचंद मस्के, अनेक माझ्या नगर जिल्ह्यातले, नाशिक जिल्ह्यातले आणि विशेषतः सिन्नर परिसरातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, तसंच आज सिन्नर इंडस्ट्रीचे उपस्थित असणारे इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे उपस्थित असणारे किशोर राठी, किरण भंडारी, बबन वाजे, त्याचबरोबर आमच्या भगवती स्टील कास्ट प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर अजय वाहेती, सुनील पुंदे, अतुल अग्रवाल, विठ्ठलराव जये, स्मिताताई माळोदे, त्यांची नावं मी घेतलेलीच आहेत. सर्व इंडस्ट्रीमध्ये काम करत असणारे उद्योजक, त्या उद्योगामध्ये काम करत असणारे माझे कामगार प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. थोडासा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये आज आमचा तिसरा दिवस. आम्ही महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी सुरू केली. आपल्याही परिसरातला कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही कोपरगावला जाणार आहे. या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर कोणत्या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या बहिणींना, माझ्या मायमौलींना, माझ्या युवकांना, माझ्या युवतींना दिल्या, हे सांगण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. आणि विकासाच्या बद्दल काय काय आम्ही केलंय, परंतु हे दोन्ही प्रश्न मी पुढची जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे. आज आत्ता इतकं तुमचा वेळ घेत नाही. तिथं थोडंसं मी इंडस्ट्रीच्या बद्दल बोलणार आहे. खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा कामगार हितगुज मेळाव्याच्या संवाद साधत असताना त्या मेळाव्याचं आयोजन केल्याबद्दल मी सिन्नरकरांचं, विशेषतः आपले लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे साहेबांचं मनापासून आभार मानतो. त्यांचा मनापासून आज शिवशाहू फुले आंबेडकर, तसंच त्याच्यामध्ये स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारताच्या कामगार चळवळीचे जनक स्वर्गीय नारायण मेघाजी लोखंडे यांना अभिवादन विनम्रपणे करत असताना कालच आपण जागतिक आदिवासी दिन साजरा केला. अतिशय चांगला कार्यक्रम सिन्नरच्या परिसरामध्ये झाला असं आत्ता माणिकराव मला सांगत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि अंत्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांना देखील मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वंदन करतो. आणि या संदर्भामध्ये माणिकरावांनी स्मारकाच्या बद्दलच्या माझ्याकडे मागणी केलेली आहे. मी अर्थसंकल्पामध्ये त्याच्याबद्दलचा सूतोवाच केलेला आहे. त्याही कामाला कशी गती देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीच्या वतीनं केला जाईल, हा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो. मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रातला कामगार हा त्या क्षेत्राचा कणा असतो आणि कामगारांच्या घामावरच जगातला कोणताही देश हा उभा राहतो. आणि या घामाची किंमत आपल्या सर्वांना असायला हवी असा माझं स्वतःचं त्या ठिकाणी मत आहे. पूर्वी आपल्याकडं श्रमाला प्रतिष्ठा होती, कष्ट करायला किंमत होती. आजची परिस्थिती बदललेली आहे.
एसी मध्ये पंख्याखाली कार्यालयात काम करणाऱ्यांना अलीकडच्या काळामध्ये प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे आज पुन्हा आपल्याला श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम हे करायचं आहे. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी माझा श्रम करणाऱ्याला, कष्ट करणाऱ्याला सन्मान दिला पाहिजे, त्याच्या कष्टाची किंमत ठेवायला पाहिजे. आता काही मान्यवर माझ्या आधी बोलत असताना त्यांनी त्याच्याबद्दल, त्यांच्या इंडस्ट्रीच्या बद्दल काही अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी म्हटलंय, ही पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही तर कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर उभी आहे. अण्णाभाऊंचं म्हणणं सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे आणि त्यात कुणाचंच दुमत असण्याचं काही एक कारण नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. खरं तर मगाशी आमचे नामकर्ण आवारे यांनी काही इथं विचार मांडले आणि त्याचबरोबर आमच्या किरण राठीं, किशोर राठींनी पण मांडले. मला त्याबद्दल सांगायचं आणि माणिकरावांनी पण मांडले. मला त्याबद्दल सांगायचं की याच्यातले 142 जवळपास या वसाहती, सहकारी औद्योगिक वसाहती महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये चांगल्या चाललेल्या वसाहती म्हणजे माझी सिन्नरची वसाहत आहे, माझी बारामतीची वसाहत आहे. त्या काही वसाहती खरोखरीच अतिशय चांगल्या चाललेल्या आहेत. पण त्याच्यात अडचणी पण इथं आवाऱ्यांनी बोलून दाखवल्या. 82 साली आपले त्यावेळेसचे आमदार स्वर्गीय सूर्यभान गडाख साहेबांनी सुरू केलेलं हे सगळं काम, त्याच्यानंतर 88 साली देखील त्याच्यात भर घालण्याचं काम झालं. अजूनही जमिनीच्या बद्दलचा उहापोह या ठिकाणी झाला आणि इथल्या ज्या समस्या आहेत की बाबा तुम्ही इतर ठिकाणी ग्रामपंचायतीला 50% एमआयडीसीला देता, तसं सहकारी औद्योगिक वसाहतीच्या करता देखील केलं पाहिजे. मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बारकाईने वाचत होतो. मी सोमवार ते गुरुवार, म्हणजे गुरुवार ते सोमवार 5 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आता इथून पुढे 5 दिवस माझा दौरा चालणार. 2 दिवस मी मंत्रालयामध्ये बसणार. मंगळवारी किंवा बुधवारी माणिकरावांना आणि आत्ता निवेदन दिलेले हे आमच्या अजय बाहेती, किशोरभाऊ राठे आणि नामकर्ण आवारे यांचे जे विषय आहेत त्या संदर्भात अनिल डिकले मी आता ते देतो. आज जरी शनिवार असला तर मी एमआयडीसीचे सीईओ ह्यालाही मला फोन लावून द्या आणि उदय सावंतला पण फोन लावून द्या. त्यांना सांगतो की या विषयाच्या संदर्भामध्ये सोमवारी तुम्ही तयारी करा. मंगळवारी जरी कॅबिनेट वगैरे असली तरी त्याच्यातनं सवड काढून सकाळी 9:30-10 कॅबिनेट दुपारी असेल तर सकाळी, कॅबिनेट सकाळी असेल तर दुपारी याबद्दलची यांनी जे जे प्रश्न मांडलेले ते प्रश्न अतिशय रास्त आहेत, योग्य आहेत, ते त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजेत. तशा पद्धतीनं आपण बैठक घेऊ. त्याच्यामध्ये ऊर्जा विभागाचे संबंधित सचिव आबा शुक्ल आणि त्यांचे पती महावितरणचे प्रमुख आहेत लोकेश चंद्रा, त्यांनाही त्या बाबतीमध्ये बोलवा आणि इंडस्ट्रीचे बाकी कांबळे वगैरे हे सगळे अधिकारी माझे फायनान्सचे पण, आणि त्याच्यातनं आपण हे प्रश्न जे 3 महिन्यापूर्वी 300 एकर जागा दर निश्चित केलेले होते, फायर चार्जेसच्या बद्दल, सिन्नर घाट चढल्यानंतर सिन्नर एमआयडीसी 34 वर्ष झाली, हे सगळे प्रश्न किशोर राठीजी, किरण भंडारीजी, बबन वाजेंनी दिलेले आहेत. आणि त्याच्यात इव्हन भगवती स्टील कास्ट त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की अजय भारतींचं, आम्ही विदर्भाला आणि मराठवाड्याला विजेमध्ये सवलत देण्याच्या करता मी दरवर्षी बजेटमध्ये 1200 कोटी रुपये तरतूद करतो. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ती तरतूद जास्त तिकडे जाते. माझ्या माहितीप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र त्याच्यात नाहीये, परंतु बाकीचे 3 विभाग आहेत. मागे काही गोष्टी मला कानावर आल्या होत्या, विशेषतः जालना परिसरातल्या, तिथं वेगवेगळ्या काही गोष्टी प्रकार चालतात म्हणून. आणि आम्ही ज्या काही गोष्टी देतो ते नियमाने
त्याचं पालन झालं पाहिजे, त्याच्यात गडबड नाही झाली पाहिजे, अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. आणि त्याच्याकरता त्यांचाही जो प्रश्न आहे तो देखील ह्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि माणिकरावांच्या लेटर हेडवर हे बाकीचे सगळे सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेडचे जप्त केलेल्याबद्दल तेही आपण महाजनकोच्या पण सीएमडीला हजर ठेवा. महाजनकोच्या सीएमडीला, महावितरणच्या आणि महाजनकोच्या. नाशिक पुणे हायस्पीड जसं माणिकराव तुम्हाला पाहिजे तसं माझाही प्रयत्न चाललेला आहे. खरं तर आपण आपल्या खर्चाने संपूर्णपणे ती रेल्वे करायला तयार आहोत. आज इथं स्वतः प्रफुल्ल पटेल साहेब देखील आहेत, सुनील तटकरे जे आहेत, दोघंही राज्यसभा आणि लोकसभेचे सन्माननीय सदस्य आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं अधिवेशन चालू आहे. कसं दिल्लीतल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कोऑर्डिनेशन करायचं ते तुम्ही तिघं जण ठरवा. आणि माणिकराव तिकडचे प्रश्न ह्या दोघांच्या मागे लागून, तिकडचे म्हणजे दिल्ली स्तरावरचे, केंद्र स्तरावरचे, ते त्या ठिकाणी त्यांच्याकडनं सोडून घ्या. राज्य सरकारच्या प्रश्नाच्या संदर्भात सोडवणूक करण्याच्या करता मी आणि इंडस्ट्री मिनिस्टर आणि बाकीचे आम्ही सगळे सहकारी त्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढू. त्याच्यामध्ये सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांची नादारी कर्जबाजारी समस्याची सोडवणूक करण्याचा प्रश्न आहे. माझ्या औद्योगिक वसाहत सिन्नर तालुका तिथं आता जे काही सांगितलं गेलं, विशेषतः आमच्या नामकरण आवाऱ्यांनी, त्याबद्दलचे काही निवेदन ते मिळालेलं आहे. एमएसएमई ह्याचं निवेदन आहे. त्याचबरोबर उद्योग विभागावरून तत्सम विभागावर प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या बद्दलचं आहे. असे वेगवेगळे निवेदन आहेत. त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये उद्याच किंवा आज रात्री त्याची सगळी लिस्ट बनवून सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीची तर व्यवस्थितपणे लिस्ट आहेच. इव्हन सिन्नर इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची पण आहे, भगवतीची पण आहे. आणि त्याच्यातनं कुठं त्यांना लोड वाढून पाहिजे, सबस्टेशन उभा करून पाहिजे. कदाचित इथं जो प्लांट आलेला होता तो प्लांट अडचणीमध्ये आल्यानंतर तो काहीतरी आमचे महाजनको ते टेंडर भरते असं सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल देखील आपण भविष्यात कसं त्याला गती देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील माणिकराव करू. कारण शेवटी हे सगळी इंडस्ट्री व्यवस्थित चालली तर माझ्या कामगारांना न्याय मिळणार आहे, तर माझा कामगार व्यवस्थितपणे तिथं काम करू शकणार आहे. इंडिया बुल्सनी देखील, मला आठवतंय विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना या भागामध्ये इंडिया बुल्सनं एक युनिट इथं काढलं आणि एक युनिट मला वाटतं अमरावतीमध्ये काढलं. परंतु नंतर ती इंडस्ट्री खूप मालक अडचणीमध्ये आले, मला वाटतं गेहलोत म्हणून त्यांचं आडनाव आहे, आणि ते नंतर इथनं परदेशातच निघून गेले. ते भूसंपादित 15% भूखंड शेतकरी वाटप हाही प्रश्न त्याच्यामध्येच आपण घेऊ. कारण एमआरडीसीशी संबंधित तो प्रश्न आहे. मी प्रत्येक प्रश्नाचा उल्लेख जरी एखादा राहिलेला असेल तरी आपण काळजी करू नका. अनिल डिकले माझा प्रायव्हेट सेक्रेटरी, तो देखील नाशिक मधलाच आहे आणि तुमच्या सगळ्यांची त्याची ओळख आहे. पण हे विषय सोमवारी सकाळी ज्याला त्याला मिळाले पाहिजेत, मंगळवारी त्यांनी तयारी करून मिटिंगला आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण त्यामध्ये पुढे जाऊया. माझ्या गुळवंच आणि मुसळगाव इथल्या पण माझ्या प्रकल्पग्रस्त कामगारांनी निवेदन दिलेलं आहे. ते राहुल जिंदाल आणि संदीप गर्गच्या संदर्भातलं सिन्नर थर्मल पॉवर त्याच्याही बद्दलची चर्चा मी तिथं त्या बाबतीमध्ये आमचे माणिकराव कोकट यांच्या साक्षीनं करेन. याबद्दलची ग्वाही मी आपल्याला या निमित्तानं देतो. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आज हे सगळं करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, आम्ही वेगवेगळी इंडस्ट्री वाढावी म्हणून प्रयत्न करतोय. जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे लोक आमच्यावर आरोप करतात इथली इंडस्ट्री चालली. मी सिन्नरकरांनो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देखील सांगू इच्छितो, उलट बेंगलोरला असणारा किर्लोस्कर टोयोटा किर्लोस्कर ही जी कंपनी आहे, इनोवा, लँड क्रुझर,
या गाड्या तयार करणारी फॉर्च्युनर, तो प्लांट आता आपण एमओयू केलेला आहे. जपानची कंपनी आहे, त्याच्यामध्ये टाटाचे एक लेडी व्हाईस चेअरमन आहे, किर्लोस्कर पण त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्या सगळ्यांशी आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये बोललोय, करार केलाय आणि ते युनिट आपण संभाजीनगरला आणतोय आणि तिथं एक चांगलं युनिट आमच्या मुलांना मुलींना रोजगार पण व्हावा आणि एक इंडस्ट्रीला गती पण मिळावी, अशा पद्धतीनं राज्य सरकारने तो निर्णय घेतला. दुसरा निर्णय, सज्जन जिंदाल यांचे 2 युनिट परराज्यामध्ये ते उभा करू पाहत होते. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही मुंबई राहता, ही युनिट आपल्याकडे काढा. 40-40 हजार कोटीची 2 युनिट, मी बाहेरच्या राज्यांचा उल्लेख करत नाही, तिकडे जाणार होते, ते आपण आपल्या राज्यामध्ये आणण्याच्या करता यशस्वी झालो. ही गोष्ट लक्षात घ्या. हे काय करतात, नरेटिव्ह सेट करतात. उद्योग चालले, उद्योग पळाले, कशाचे उद्योग पळाले, हे अशा पद्धतीनं लाखो कोटीचे उद्योग आपल्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आताही इथं सांगण्यात आलं की आम्हाला मोठा उद्योग द्या. पहिल्या मीटिंगमध्ये ह्याच्यातले प्रश्न माणिकरावांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळे सोडून घेऊया आणि त्याच्यातून एकदा काही रेट पण, मी तर ते सगळं वाचत असताना आश्चर्यचकितच झालो. त्याच्यामध्ये खरोखरीच माझ्या इंडस्ट्रीवर म्हणजे उद्योग धंदे करणाऱ्यांच्यावर अन्याय आहे. 390 एकराचं जे रेट आहेत, फायर चार्जेस, हे सगळं अतिशय तुमची मागणी रास्त आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि म्हणून एमआयडीसीचं जमिनीमधनं वारेमाप मोबदला मिळवायचा याकरता एमआयडीसी नाहीये. रिझनेबल दर घ्यावा, पण कारण इंडस्ट्रीवाल्याला पण परवडलं पाहिजे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला पण परवडलं पाहिजे, मोठ्या इंडस्ट्रीला पण परवडलं पाहिजे, अशा पद्धतीनं पुढे आपण जाऊया. त्याच्यामध्ये मला दुसरं एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, यावेळेच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या योजनांची माहिती आम्ही देतोय, पण विरोधक त्याच्यावर पण टीका करतायत. कालच कुणीतरी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यावरही टीका केली की काय तुम्ही काय देऊन देताय. अरे तुम्ही सरकारमध्ये असता तर काहीच दिलं नाही. देवळात वाजवायची घंटा देखील तुम्ही दिली नाही आणि तुम्ही मला सांगताय तुम्ही काय देताय, आम्ही काय देतो. उगीच बोलायचं काही कारण नाही. ह्यामध्ये जे बोलतायत ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली मंडळी बोलतायत. त्यांना काय माहिती 1,500 रुपयाची किंमत. अरे आमच्या 1.5-2 कोटी 2.5 कोटी महिलांना जे खुरपण करतात, जे मोलमजुरी करतात, जे धुणभांडी करतात, झाडू पोतना करतात, अशा प्रकारच्या या गरीब महिलांना एक सबलीकरण महिलांचं झालं पाहिजे, सक्षम झाल्या पाहिजे. त्या पुढं त्यांना देखील स्वतःचा काही खर्च करण्याचा अधिकार आहे, तो त्यांना वापरता आला पाहिजे. याकरता आम्ही 46,000 कोटी रुपये वर्षाला आमच्या महिलांना देतो आणि हे मात्र टीका करताय. त्यांना असं वाटतं की हे चुनावी जुमला आहे. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, निवडणुकीचा आम्ही फार विचार करत नाही. शेवटी सर्वसामान्य मतदार हा मतदार राजा आहे, तो ठरवत असतो राज्य कुणाच्या हातामध्ये द्यायचं आहे. आणि त्याच्यातून एक चांगल्या योजना घेऊन आम्ही समाजाच्या पुढे आलेलो आहे, सर्व घटकांकरता आलेलो आहे. मित्रांनो, कालच विशिष्ट कौशल्य धोरण करणाऱ्या राज्यातील कौशल्य धारण करणाऱ्या राज्यातील युवक युवतींना राज्यासह देशात आणि परदेशात रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभागाने थेट जर्मनीमध्ये तिथं जवळपास 4 लाख मुलांना मुलींना रोजगार कसा मिळेल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. आणि त्यांना थोडी जर्मनी भाषा आली पाहिजे, त्याच्यामध्ये मी बजेटमध्ये तरतूद पण केली, त्याचं काम पण आपण सुरू केलंय. आणि त्यांना महिना 2 लाख रुपये जर्मनीमध्ये सॅलरी मिळणार आहे. अशा पद्धतीनं जिथं शक्य असेल तिथं आपल्या देशात, शक्य असेल तिथं परदेशात, शक्य असेल तिथं आपल्या महाराष्ट्रात, शक्य असेल तिथं आपल्या नाशिक जिल्ह्यात आणि जिथं शक्य असेल तिथं आपल्या सिन्नरच्या परिसरात, अशा प्रकारे
आपण या युवा युवतींच्या करता काम करतोय. त्यांना पण स्टायपंड देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. मध्ये आम्ही सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ह्याचंही उद्घाटन जुलैमध्ये गडचिरोलीला भूमिपूजन, उद्घाटन मी चुकून म्हणलं, भूमिपूजन केलंय. तिथंच लॉयड्स कंपनीचा मोठा प्लांट आलेला आहे. खूप चांगल्या प्रकारचे माझ्या आदिवासी मुलांना मुलींना तिथं रोजगार मिळालेला आहे. खूप चांगलं खनिज स्टील तयार करण्याच्या करता जे मटेरियल लागतं ते तिथं मिळालेलं आहे. देशातलं नंबर 1 क्वालिटीचं अशा प्रकारचं रॉ मटेरियल तिथं मिळालेलं आहे आणि त्याच्यातनं हजारो कोटी रुपये हे राज्य सरकारला पण मिळणार आहे. परंतु त्याच्यातनं खूप मोठा रोजगार हा आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे. त्याच्यावर जिथं जिथं खनिजे सापडतील, जिथं जिथं जे काही भूगर्भात असेल ते पण शोधण्याचं काम आम्ही करतोय. एकच त्याचं कारण आहे की माझ्या राज्यातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही आपल्या सरकारने स्वीकारलेली आहे. याची नोंद कृपया माझ्या सिन्नरकरांनी या निमित्तानं घ्यावी. माझ्या सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या मध्ये प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता सतत माणिकराव प्रयत्न करत असतात. आत्ताही मी इथं आलो, त्याच्यामध्ये एक लग्नात करत असतो ना, नवरा बायकोला बसवतात मिरवणुकीत, नववधू आणि नववराला बसवतात, तसं आम्हाला बसवलं होतं. आणि त्याच्यामध्ये मनात म्हणलं माझं लग्न झालं तेव्हा घोड्यावर पण बसवलं नाही, रथ तर बाजूलाच राहिला आणि आता आम्हाला माणिकराव रथात बसवतोय. पण आता काय करणार, त्यावेळेसची जी काही आमचं राहून गेलेलं होतं, रथात बसायचं घोड्यावर बसायचं, ते आज आम्ही पुरं करून घेतलं. आमच्या बरोबर सुनील तटकरे यांनी पण पुरं करून घेतलं, त्या सूरज चव्हाणांनी पण पुरं करून घेतलं, अनिल भाईदास पाटील आमच्या अंमळनेरचे त्यांनी पण पूर्ण करून घेतलं. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अतिशय उत्साहाने या जनसन्मान यात्रेचं स्वागत माझा नागरिक करतोय, माझा शेतकरी करतोय, विशेषतः माझी भगिनी करती, माझी माय माऊली करती. तेव्हा काय सकाळपासून किती राख्या बांधल्या. मी मगाशीच म्हणलं, या 3-4 दिवसात मी इतक्या राख्या बांधून घेतल्या की मला जसं कळतंय तिथपासून ह्या राख्या बांधेपर्यंत माझ्या आजपर्यंतच्या बहिणींनी जेवढ्या राख्या बांधल्या असतील इतक्या वर्षात, तितक्या राख्या 3 दिवसात मला बांधल्या गेल्या. एवढं प्रेम आज माझ्या माय माऊली माझ्या भगिनी दाखवत आहेत. आम्ही कुठंतरी त्यांचा विश्वास हा त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मी या माझ्या कामगार मेळाव्याच्या निमित्तानं, संवादाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की या विश्वासाला काही झालं तरी आम्ही लोक तडा जाऊन देणार नाही. वाटेल ते विरोधकांनी आरोप करावे. आम्ही सगळं जे करतो ते फार प्लॅनिंगने करतो, अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं करतो. आर्थिक शिस्त आम्हालाही कळती. 10 वर्षे एवढ्या महत्वाच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणं हे काही येड्यागावाचं काम नाहीये. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. उगीच कुणालाही कधी काही पदभूषण नाही मिळाले आणि त्या ठिकाणी काही पण उचलली जीभ लावली टाळायला, ठीक आहे, लोकशाहीमध्ये तो अधिकार त्यांचा आहे, तो मी काही नाकारत नाही. परंतु खोटं का सांगता, त्याच्या संदर्भामध्ये माहिती का घेत नाही, अशा प्रकारचं माझं त्यांना सांगणं आहे. मित्रांनो, दमणगंगा गारगाई वैतरणा कडवा हे देव नदीचे नदीजोड प्रकल्प, त्याही बाबतीमध्ये माणिकराव मागे आहे. परवा आम्ही वैनगंगा पैनगंगा प्रकल्प 85,000 कोटीचा त्याला मान्यता दिली. लवकरच आम्ही नारपार या प्रकल्पाला मान्यता देतो. पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडे आणणं, त्याच्यातनं माझं गोदावरी काठ आणि माझं नाथसागर, माझं सिद्धेश्वर, माझं येलदरी, माजलगाव ही धरणं भरावी, माझी नाशिक जिल्ह्यातली धरणं भरावी आणि त्याच्यातून समुद्राला मिळणारं पाणी माझ्या शेतीवाडी करता, माझ्या बळीराजाच्या करता मला वापरता यावं. त्याच धर्तीवर दमणगंगा गारगाई वैतरणा कडवा या देवनदी नदीजोड प्रकल्पाच्याही बद्दल माणिकरावचा पाठपुरावा चाललेला आहे. आमचा आणि देवेंद्र फडणवीसचा प्रयत्न आहे
ही आचारसंहिता सुरू व्हायच्या आत त्याला कशी मान्यता देता येईल याबद्दल पण उद्या त्याला सोमवारी माझ्या ऑफिसला तिथं बसतात जे डीसीएम ऑफिसला त्यांना सांगायचं आणि तो प्रस्ताव माझ्या पुढे आला पाहिजे, माझ्याकडनं तो कॅबिनेटला गेला पाहिजे. त्याचबरोबर या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी माझ्या सिन्नरकरांचा आग्रह आहे, हे मी नाकारत नाही. प्रलंबित पीक विमा आणि दुष्काळ अनुदान हे पण काहीतरी राहिलंय असं सांगण्यात आलेलं आहे, त्याही बद्दलचं मी लक्ष घालीन. आपलं मुसळगाव आणि आडवाडी इथं 220 केव्हीएचं सबस्टेशन ह्या प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी आहे आणि गोंदी येथे आंतरराष्ट्रीय शेतमाल बाजारपेठ उभारावी. समृद्धी महामार्गाच्या इनलेट आणि आउटलेट असणाऱ्या गोंदीला तशा प्रकारची मागणी स्थानिकांची आणि स्थानिकांच्या वतीनं तुमचे लोकप्रतिनिधी या नात्याने माणिकराव कोकाटे साहेबांचा फार आग्रह आहे. सेजमध्ये भूखंड मिळावा 15% त्याच्याहीबद्दल मी आत्ताच सांगितलं की त्याच्याही आपण मार्ग काढू. सिन्नर एमआयडीसीच्या प्रश्नाच्या बद्दल बोललो, इंडिया बुल्स ऊर्जा प्रकल्पाच्या बद्दल बोललो. अशा प्रकारे आपण ह्याच्यातून पुढे जाऊ. गुंतवणुकीमध्ये आज तुमचा माझा महाराष्ट्र भारतामध्ये आघाडीवर आहे. देशात एक अग्रेसर राज्य आहे गुंतवणुकीसाठी. जगातल्या आणि देशातल्या उद्योजकांचा महाराष्ट्राला प्राधान्य आहे. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीचा वेग हा सिन्नरकरांना वाढलेला आहे. आयटीआयचं बळकटीकरण आम्ही त्या निमित्तानं करतोय. त्याच्यामध्ये आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल देखील आम्ही करतोय. त्यांना अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि सोयी सुविधा पुरवण्याचं काम हातामध्ये घेतोय. आम्ही घेतलंय. बारामतीला आत्ताच मी काल परवा आमचं भारत फोर्ज त्यांनी सीएसआर मधनं खूप चांगली मदत केली. त्याच्या आधी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये खेडच्या आयटीआयला केली. तशा पद्धतीनं अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचा सीएसआर आणि राज्य सरकारची निधीची जोड या पद्धतीनं आम्ही चांगल्या प्रकारे अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि सोयी सुविधा देण्याचं काम करतोय. या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळवून कसा देता येईल आणि आपल्या इथं जे छोटे मोठे उद्योजक इंडस्ट्री उभी करतात त्यांना चांगल्या प्रकारे कुशल मनुष्यबळाची गरज ही कशी भागवता येईल आणि तरुणांना रोजगार कसा देता येईल अशा प्रकारचं आमचा सगळ्यांचा धोरण आहे. उद्योग क्षेत्र हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र आहे. त्यामुळे राज्यातल्या लाखो कुटुंबांच्या घरी चुली पेटवण्याचं काम या क्षेत्रात काम करणारा संघटित आणि असंघटित कामगार करतो कल्याणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आपलं महायुतीचं सरकार आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. उद्योग क्षेत्राच्या कामगारांच्या प्रशिक्षण देण्याची योजना देखील आपण राबवतोय. त्यामधनं हजारो कुशल कामगारांची निर्मिती आपण करतोय. बांधकाम कामगारांच्यासाठी आम्ही मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना अशा अनेक प्रकारच्या योजना काही केंद्राच्या मार्फत आणि काही तुमच्या माझ्या राज्य सरकारच्या मार्फत राबवण्याचा आपला प्रयत्न आहे. लवकरच तुमच्या माझा देश आज 5व्या क्रमांकावर आहे. पुढे काही वर्षांनी तो अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर जगात आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही आमच्या मुलामुलींच्या करता करतो. मगाशी एक सांगायचं राहिलं की एक जो करार झालाय तो 4 लाख तरुणांना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी आपण उपलब्ध करून देणार आहे आणि त्या जपान बरोबर जर्मनी बरोबरच जपान आणि फ्रान्स सारख्या देशातनं सुद्धा आपल्या इथल्या कुशल मनुष्यबळाला मागणी आहे. त्यामुळं तुम्हाला येत्या काळात परदेशात काम करण्याची मोठी संधी हे आपलं महायुतीचं सरकार उपलब्ध करून देत आहे. कारण सगळ्यांनाच सिन्नरमध्येच नोकऱ्या मिळतील असं नाही, नाशिकच जिल्ह्यात नोकऱ्या मिळतील असं नाही. थोडंसं आपण पण बाहेर जाऊन
काम करण्याची तयारी मानसिकता ठेवली पाहिजे अशी माझी तरुणींना आग्रहाची मागणी आहे, विनंती आहे. हे पण मला आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगायचं. अधिक न बोलता पुढच्या बाकीच्या योजना मी पुढच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सांगेन. इथं हिंदुस्थान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्री लिमिटेड माळेगाव सिन्नर येथील कामगारांना न्याय मिळण्याच्या बद्दल पण एक निवेदन आलेलं आहे. त्याच्याही संदर्भामध्ये मी परवा दिवशी जी मीटिंग घेतो त्या मीटिंगमध्ये हा देखील विषय ठेवून त्याच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे, काय मार्ग काढला पाहिजे. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या बारामतीमध्ये देखील अनेक प्रकारची इंडस्ट्री आहे. भारत फोर्ज आहे, इंडियन सिम्प्लेक्स आहे, डायनामिक्स आहे, त्याच्यामध्ये पियाजो आहे, त्याच्यामध्ये फेरेरो आहे, त्याच्यामध्ये बाहुली आहे, अशा अनेक आहेत. मी जाणीवपूर्वक कामगारांना पण न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्याही कष्टाचं चीज झालं पाहिजे, पण इंडस्ट्री पण बंद पडता कामा नये. उद्योगपती आणि कामगार यांच्यामध्ये सातत्याने समन्वय साधण्याचा प्रयत्न हा माझ्याकडनं होत असतो. जर त्याच्यामध्ये अंतर पडलं तरी पडली तर इंडस्ट्री बंद पडते. शेवटी कामगारांच्यावर अन्याय होता कामा नये आणि तो अन्याय न होऊन देता इंडस्ट्रीला देखील जे काही उद्योगपतींनी गुंतवणूक केलेली असते त्याचा हप्ता आणि त्याचं व्याज हे देखील त्याच्यातनं जावं, अशा पद्धतीचा समन्वय साधायचा असतो, व्यावहारिक दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवायचा असतो. ह्याही गोष्टीची आठवण ही आपण सगळ्यांनी ठेवावी. आणि नक्की माझ्या या नाशिक वर्क्स युनियननी जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये काय झालंय त्याची माहिती मी घेईन. आज जे काही मुद्दे इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या बहुतेक मुद्द्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न मी माझ्या भाषणात केला. जे काही राहिलेलं असेल ते पण करण्याची आमची तयारी. शेवटी आम्ही जनसेवक आहे. जनसन्मान यात्रा आम्ही कशा करता काढलेली? ही यात्रा जनसेवक या नात्याने जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही काढलेली आहे. याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका. पुढे बघता बघता विधानसभेच्या निवडणुका येतील. अतिशय उत्तम पद्धतीचं काम माणिकराव कोकाटे साहेब करतायत. मी आता तुमच्या चौकात इथं बाहेर आलेलो होतो. हे नाट्यगृह त्यांच्या प्रयत्नातनं झालं, समोर पंचायत समितीचं कार्यालय त्यांच्या प्रयत्नात झालं. माझ्या सिन्नर शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या वास्तू महाराष्ट्रात क्वचितच तालुक्यात इतक्या चांगल्या हॉस्पिटल, इतकी चांगल्या प्रकारे नगरपालिकेची वास्तू इमारत, इतकं चांगल्या प्रकारे नाट्यगृह, इतकं चांगल्या प्रकारे पंचायत समिती कार्यालय हे आपल्याला पाहायला मिळतंय. तुमचं बस स्थानक पण अतिशय चांगलं आहे. कुठलंही काम करायचं तर माणिकराव त्याच्यामध्ये जीव ओतून, त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देऊन करायचं तर ते बेस्ट मधलं बेस्टच करायचं. ही जी काही माणिकरावची कामाची पद्धत आहे ती खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे. हे सगळ्यांना जमत नाही. ते तुमचे लोकप्रतिनिधी माणिकरावांना जमलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये देखील आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या समोर येऊ. मतदार राजा, मला तुम्हाला विनंती करायची, जशी आजपर्यंत तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले, साथ दिले, सहकार्य केलं, तशाच पद्धतीनं अजून चांगल्यातली चांगली कामं करण्याचा ध्येय, उद्दिष्ट, भूमिका ही आम्ही लोकांनी स्वीकारलेली आहे. मात्र त्याला पाठिंबा देण्याचं काम, त्याला मनापासून साथ देण्याचं काम हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. ते आपण सगळ्यांनी करावं. आणखीन जोमाने, तुम्हाला माहिती नाही आम्ही जो राजकीय निर्णय घेतला तो कशा करता घेतला? लोकांचे प्रश्न, तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी सोडवण्याच्या करता घेतला, समाजाच्या करता घेतला, जनतेच्या करता घेतला. आम्ही जर विरोधी पक्षामध्ये राहिलो असतो, तुम्हाला माहिती आहे मी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे आमदार आहेत त्यांना या 6 वर्षाच्या काळामध्ये किती हजार कोटी रुपये विकासाच्या करता मिळून दिले? 12,000 कोटी रुपये विकासाच्या करता मिळून दिले. 12,000 कोटी रुपये 6 वर्षात तुम्हाला देता आले असते. आम्ही सरकारमध्ये नसतो तर सगळी कामं ठप्प झाली असती, सगळ्या कामाला स्थगिती आली असती आणि आलीच होती. त्याच्यामध्ये एवढ्यावर ते थांबलं नसतं. त्याच्याही पुढे जाऊन
आपल्याला अनेक वेगवेगळ्या, आता मी माझी लाडकी बहीण योजना आणली, ती आणता आलीच नसती. माझ्या शेतकऱ्याला वीज माफी दिली की नाही, ती योजना आणता आली असती नसती. आता इंडस्ट्रीवाले म्हणतात की आमच्या विजेचा दर जास्त आहे, खरं आहे, पण तो कमी करण्याच्या करता मी आता एक प्रपोजल आणलेला आहे, आमच्या सरकारने आणलेलं आहे. आता 9,000 मेगावॅट वीज सोलरवर आम्ही तयार करण्याचे 35,000 एकर जमीन ही इंडस्ट्रीवाल्यांना, उद्योगपतींना दिलेली आहे. सरकारची जमीन, गुंतवणूक त्यांची, आणि 9,000 मेगावॅट वीज तयार होणार. उद्योग जे धंदे करणारे माझे उद्योगपती आहेत त्यांना सांगायचंय, कामगारांना तुम्हाला सांगायचंय, ते आल्यानंतर तेवढी वीज आता आम्हाला वीज 7 रुपये 8 रुपयापर्यंत मिळतील. ती आम्ही इंडस्ट्रीला जवळपास किती 11 रुपये काय किती रेट आहे, 9.5 10. इंडस्ट्री म्हणजे कमर्शियलला तर 11-12, मॉल बिलला तर फार आहे. आताची वीज आम्हाला केवढ्याला मिळते, 2 रुपये 80, 2 रुपये 90, 3 रुपये 3.10, 3.20, ऍव्हरेज 3 रुपये. 7-8 रुपयाची वीज 3 रुपयाला मिळाली. आज तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आता सोलरची वीज आम्ही देणार आहे. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, हे आपलं धोरण आहे. आता सगळ्यात माझ्या शेतकऱ्यांनी नवीन बिल भरायचं नाही आणि मागचं बिल द्यायचं नाही. शेतकऱ्यांनी, इंडस्ट्रीवाल्यांनी द्यायचं. त्यामध्ये तुमचा मात्र विजेचा दर आम्ही कमी करणार आहे. कारण तुम्हाला शेतकऱ्यांना मला सवलत देताना क्रॉस सबसिडी आम्ही द्यायचो, काही शासनाच्या तिजोरीतनं पैसे टाकायचो, काही तुम्हाला दर जास्त वाढवायचो. पण ती इंडस्ट्री टिके ना. आजूबाजूच्या राज्यांचे दर जास्त आणि माझ्या इथल्या इंडस्ट्रीचे दर कमी आणि आमचे जास्त, त्याच्यावर वैतागून गेले. हे भगवती स्टील कास्ट प्रायव्हेट लिमिटेडचं तेच म्हणणं आहे. तुम्ही जर विदर्भ मराठवाड्यामध्ये सवलत दिली तर आम्ही उत्तर महाराष्ट्राने काय केलंय, आम्हालाही सवलत द्या, नाहीतर आम्ही नाही त्याच्या पुढे टिकणार. हा जो अडचण आहे ती अडचण दूर करण्याच्या करता हे धोरण आम्ही आणलेलं आहे. केंद्र सरकारने 30% त्याच्यामध्ये सबसिडी दिलेली आहे. त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला पण दिवसा वीज मिळेल. सूर्य उगवला जाऊन बटन दाबा, सूर्य मावळला बटन बंद करा, घरी जाऊन बायका मुलांच्या मध्ये जेवण खावण करा, बाकीचं कुठं चकाट्या पेटवायला जाऊ नका. त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना हे आम्ही माझ्या शेतकरी समाजाच्या करता करतो. शेतकरी बळीराजाच्या करता ज्या ज्या गोष्टी करता येतील. मी आज नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल पण बोलीन, त्याच्याही करता मी आपल्याला सांगेन की जसा बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मी 300 कोटी रुपये दिले हमी सरकारने, तसं त्यांना पण 700 कोटी रुपये लागणार आहे की आम्ही त्या ठिकाणी देऊ. 10 वर्षाच्या परतफेडीने देऊ. परंतु पुढच्या वेळेस तुम्ही पण चांगल्या लोकांना बँकेमध्ये निवडून द्या. बँक चांगली चालवणाऱ्यांना संधी द्या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सहकार खातं आपल्याकडे आहे. आपले दिलीप वळसे पाटीलच त्या खात्याचे मंत्री आहेत आणि सरकारची गॅरंटी देण्याचं काम वित्त विभाग म्हणून मी त्याच्यात पुढाकार घेईन आणि कॅबिनेटला तो विषय आणून त्याच्यातनं मार्ग काढीन. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करू. माझी मात्र तुम्हाला विनंती आहे, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी करत असताना माग जे लोकसभेमध्ये फटका बसलाय तसं काही फटका बसून देऊ नका. विधानसभेला जरा सावरून घ्या, दुरुस्त करून घ्या, अशी मतदार राजा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि मग पुढं कामं जोरात करून घेण्याची जबाबदारी माणिकरावची, माझी आणि आम्हा सगळ्या सहकारी मित्रांची राहील. हा शब्द तुम्हाला देतो, आपली रजा घेतो. जय हिंद महाराज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.